ते उडून गेले. हो जी तुमचा एवढा मोठा पगार आणि बायकोला भेटा म्हणजे नवलच नव्हे का तुमचा. पगाराची गोष्ट करते. पगाराची गोष्ट करूच नको. पगाराच्या दिवशी माझी बायको संध्याकाळी दारातच उभी राहते आणि घरा शिरताच पूर्ण माझी झडती घेऊन पैसे काढून घेते. रुपया सुद्धा खर्चाला ठेवत नाही रे. उलट तेच म्हणते बाकीचे पोलीसवाले जसे रस्त्यामध्ये गाडी अडवून रोजी रोटी काढतात तसे तुम्ही करा. हे अशी माझी बायको आहे. म्हणजे आज बायकोनं भाजीसाठी तेल पैसे म्हणला तर झाले रस्त्यावर उभे. पाहिली शिमले म्हणजे यायले भाजीपाल्यासाठी भिकाऱ्यासारखा रस्ते उभा राहावं. यायच्यापेक्षा आम्ही सांगितलं नाही का आम्हीच कमवतो ना आम्हीच खातो. साहेब अजी तुम्हाला मोहनी करून देऊ का? अजी मोहनी करून देऊ का सांगा फक्त. 4 दिवसामध्ये तुमची बायको तुमच्या मागं मागं कुत्र्यासारखी ती पाहिजे. तू माझीच मोहनी उतरवून दे. मलाच तिची नशा चढली होती म्हणून मी तिच्या माग माग फिरत होतो. आता तुम्हाला सांगून का फायदा. बायको असून रंडवा हाव रे. साहेब तुमचं लग्न होऊन 10 वर्ष झाली म्हणतात. पोरं बारे किती खायची. दुसरी गाव नाही करायची. दुसरीची गोष्ट करते. एक वेळा माझ्या बायकोला म्हणलो मी दुसरं लग्न करणार तर आपल्या भारतात जेवढे दंगे होतात त्या दंग्यामध्ये जेवढी उलटा पालट झाली नसल तेवढी त्या रात्री माझ्या घरी झाली. असं पण रात्री तरी सुखानं झोपू देते का नाही देते तुमची बायको? रात्रीचा विचारच नको. या दंड्याच्या भरोश्यावर रातभर आपले काम करून घेते. मरते वेळी यमाच्या हातून सुटण्यासाठी जेवढी धडपड करत नसल तेवढी धडपड मी अनुभवतो. अजी बरं तुम्हाला पोरं बाळा किती यायची? सगळा फुसफास आहे. म्हणजे तुमच्याकडे येणारच आहे का? काय विचारूच नको. मला फिगर मेंटेनच करायचा म्हणते. पोरं झाल्यानं का सौंदर्य खराब होते म्हणते. म्हणून पोराबाराचा नावच घेत नाही. सगळा फुसफास कारभार आहे. नाही तुमची जर इच्छा असेल का नाही तर इमली देते ना ती जडीबुटी. हो पोरं व्हायची दवाई देते. हो हवालदार साहेब आता तुम्हाला सांगतो ना हे गावातले सारेच पोरं माझेच आहे. बोलतेस काय तू? म्हणजे माझी दवाई नाही झाली. माझ्या हातात गुणच तसं आहे. आता पण त्याच्या बायकोची इच्छाच नाही तर तुझ्या दवाईचा कोणता काम आहे? देऊन कोणता फायदा होणार आहे? बरोबर आहे. जातो बाई. त्या सुनामीच्या तडाख्यातून जगलो वाचलो तर येईन एखाद्या दिवशी तुमच्या भेटीला. एक बायको पीडित नवरा म्हणून थोडीशी मोहाची प्यायला देता का? का जेवण असेल का आम्ही का खिशामध्ये घेऊ तू जसं काही माझ्या नाही येतय फुसफास आहे. चला जिकडे जाईन तिकडे फुसफास कारभार आहे. आता कायचं काही कड्या हवालदार बायकोच्या कानान समोर फिरून रोज ते आले मागते. पण मी ही नावाची इमली धरून बोलाडलं ना टोंगऱ्यासीन. ए सरकारी माणूस होतो त्याच्या भांडणीत नको लागू. जसं पाट्यास वाया गेला म्हणतेस पण होय मली एक सांग तू लोकांनी जडीबुटी देतेस माझ्या हातकूनच तसं आहे म्हणतेस तर तुझा हातून काम नाही का उतरी तुला का नाही बरोबर होत. आता घरच्या वैद्याची दवाई घरच्याच माणसाला लागतं. असा म्हणजे वैद्याचा पोरगा जेडून खाऊन वरती तर शिकत आहे. असा जाऊ दे ना तेच काय वाया जाऊ दे. आचा पाहिजे मी तुला सांगतो ना ते तिकडे झुडपामध्ये आहेत का नाही आपण तेच काय वाया जाऊ दे. आता कसं वाटतंय तिकडे मी काय म्हणतो हे तुझी जवानी ना एकदम आरशासारखी आहे. माझ्या मनाची तुला व्यथा तर समजून घे.